बार्शी तालुक्यातील वैराग येथे मित्राने मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 16 तासात मुख्य आरोपीला अटक केली। किरकोळ वादातून घडलेली ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे। वैराग येथे किरकोळ वादातून घडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणी वैराग पोलिसांनी अवघ्या 16 तासात मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे। पोलीस ठाण्यात तक्रार दे असा सल्ला दिल्याच्या रागातून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दिनेश उर्फ अप्पासाहेब दादासाहेब कापसे वय 31 राहणार दत्तनगर वैराग यांचा 2 मे रोजी पहाटेच्या सुमारास निर्घुण खून करण्यात आला होता। या प्रकरणात उल्हास उर्फ बबलू दत्तात्रय मुळे वय 32 राहणार दत्तनगर वैराग याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तातडीने 5 विशेष पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती। या शोध मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भापकर यांच्या पथकाला यश मिळाले। त्यांनी आरोपी उल्हास उर्फ बबलू मुळे याला शोधून काढत ताब्यात घेतले। त्यानंतर आरोपीला औपचारिक अटक करण्यात आली। या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार, राहुल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलचंद जाधव, सचिन मुंडे या पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। त्यांच्या समन्वयित आणि वेगवान कारवाईमुळे अवघ्या 24 तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला। पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत।